हाय एव्हरीवन, हाव आर यू ऑल? वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळेजण? आणि आता माझं नवीन किचन जे आहे ते फायनली सेट झालेलं आहे आणि हे असं दिसतंय. आता बघा, हे असं दिसतंय. ह्याच्यावरती मी जी माझी कामं राहिलेली आहेत पेंडिंग, ती कामं ची लिस्ट चिकटून ठेवलेली आहे. ही कामं पेंडिंग आहेत. कन्स्ट्रक्शन कामात काही काही जे मला करून घ्यायच्यात अरेंजमेंट्स. मी असं काम करते, मी अशी लिस्ट करून ठेवलेली आहे. तर फायनली हे असं आम्ही किचन तयार केलेलं आहे, छोटंसं किचन माझं. आणि मी आता बनवते इथे थालीपीठ. तुम्हाला बाथरूम पण दाखवते, जे आमचं तयार झालेलं बाथरूम आहे ते दाखवते. सो दिस इज अ न्यू बाथरूम. हे आहे लुकआउट. हे आहे आमचं वॉशिंग मशीन, जे आम्ही सेट केलं इथे. आणि आमचे आता कपडे वगैरे जे कामाचे होते ते सगळे आता इथे ठेवलेले आहे. असं आमचं बाथरूम तयार झालेलं आहे. बघा इथे दिसतंय का तुम्हाला? असं ही फ्लॅप आहे. बाहेरचं दिसतं सगळं. अशी फ्लॅप बंद केली की क्लोज होतं. सो इथे आमचे सगळे टॉयलेटरीज वगैरे इसेन्शियल ठेवलेले आहेत. इकडे आहे हँड शॉवर लावला आहे. ओके, इकडे आपलं कमोड जे न्यू लावलेलं आहे. इकडे सगळे आपले संडास साफ करायची आयुध ती ठेवलेली आहे. इकडे लावला आहे गिझर. हा जुनाच आहे, हे पण जुनंच होतं सगळं. ते फिटिंग लावलेलं आहे फक्त. आणि मशीन अटॅच केलेलं आहे फायनली. ही आहे खालची फ्लोरिंग. जुनी फ्लोरिंग काढून ही नवीन फ्लोरिंग बसवली. आणि इकडे बाकीचं सगळं. अजून दार बसवायचं आहे. सो इकडचं सगळं साफसफाई करून नुसती रूम मी आज क्लीन करून ठेवून दिलेली आहे अशी. आणि आत्ता अशी टेम्पररी अरेंजमेंट केली, कारण की बाथरूमला दार नाही आहे. सो आम्ही असा पडदा लावून ठेवलेला आहे त्याच्यावरती डंबेल्स. कारण आता नवीन हे जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याच्यात सगळ्या सोयी अशा केलेल्या आहेत की आम्हाला परत परत तिथे कुठे खिळे वगैरे ठोकायचे नाही आहेत. आम्हाला म्हणजे ज्यांनी केलं आहे काम त्यांनी सांगितलं इथे आता जास्त खिळे बिळे काही ठोकायचे नाहीत. तर हे असं म्हणून आम्ही आता टेम्पररी अरेंजमेंट ही अशी करून ठेवली आहे. 2 डंबेल ठेवलेत, एक खलबत्ता ठेवला आणि पडदा लावून ठेवला. कारण जोपर्यंत दाराचं सीन कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही बाथरूम तयार असून यूज नाही करू शकत. म्हणून सध्या आम्ही असं करून ठेवलं आहे. ह्याच्यावरती करतोय असं काम. ओके, आता मी बनवती आहे थालीपीठ. मी जी घरी भाजणी बनवली, मी तुम्हाला दाखवली सगळ्यांना. मी जी भाजणी बनवली ती बघा. ही ह्याच्यात सगळं बाजरीचं पीठ आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, तिखट, मीठ, त्यानंतर अजून बरंच काय काय, ओवा घातला आहे, जिरं घातलं आहे. सगळं भाजून मी ही भाजणी कशी तयार केली त्याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि बाय द वे आता आम्ही इथे एक नवीन लाईट पण लावून घेतला की ज्याच्यामुळे रेसिपी करताना अंधार नाही येणार. असाही अंधार येत नव्हता, पण काय म्हणतात ना, दिसताना असं छान दिसत नव्हतं पहिलंवालं किचन. कारण किती मी त्याला वॉलपेपर वगैरे लावून जरी सेट केलं ना तरी जो लुक टाईल्समुळे येतो तो लुक वॉलपेपरनी येत नाही. आणि आता डिशवॉशर वगैरे इथे सगळं बघा खालती सेट झालेलं आहे. इकडे आता भांडी पण लावू शकते.
त्याच्यानंतर वॉशिंग मशीन पण चालू करू शकते. तर आता सध्या आम्ही कसं, जसं ह्या कामातनं काल मी डाळ ढोकळी केली होती. डाळ म्हणजे आमटीतली फळं म्हणतात त्याला, ते केलं होतं. डाळ ढोकळी वेगळी असते. तर आमटीतली फळं केली होती. तर सध्या हे काम चालू होतं, त्यामुळे अशाच पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो चालू होता. हे नव्हतं त्याच्यामध्ये, काय म्हणायचं, कुठलेही तामझाम नव्हता. जे काही बनत होतं घरात ते मी घरातल्या घरात जे पदार्थ होते त्यांनीच बनवत होते. काही मी आणायला मला शक्यच नव्हतं, कारण मीच कामगार झाले होते एक. काल मी ही सगळी फरशी रात्रभर बसून रात्र आणि दिवस करून पुसून घेतली सगळी फरशी वगैरे, कारण एवढी धूळ झाली होती की मला हे काढायला, काल रात्री काढलं, परत तीन चार वेळा मी काढलं तरी धूळ निघतेच आहे. नंतर आज सगळे टी व्ही, नंतर फ्रीज, माझे हे ड्रॉवर्स वगैरे पुसून घेतले. तरी पण हे बघा इथे आता ह्याच्यात अजून तुम्हाला दिसत असेल इथे धूळ आहे. हे सगळं मला परत आता डिशवॉशर लावायला लागणार आहे आणि एक एक साफ करून घ्यायला लागणार आहे. माझा जोपर्यंत डिशवॉशर चं सेटिंग झालेलं नव्हतं तोपर्यंत मला ही आता जी धूळ लागलेली परत भांडी आहेत ती घासता येत नव्हती. आणि पण फायनली आम्हाला इतकं काहीतरी एक टेन्शन होतं, कारण की ही वायर आहे ना, ही अशी अडकली होती. ते प्लंबरला कळलं नाही की ती वायर आहे ना ती वरपर्यंत अशी न्यायची. त्याच्यामुळे इतकं कन्फ्युजन झालं. मग ठीक आहे, ते त्यांना तेवढंच समजतं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता मी त्याने भराभरा फक्त नळ बसवायचं काम केलं आणि निघून गेला तो. त्याला हे काही कळत नाही. सो आता मी बनवते आहे थालीपीठ. थालीपीठासाठी जी भाजणी घेतली होती त्याच्यात हळद, तिखट, मीठ घालते. मीठ राहिलं तर असं घालून घरगुती आपलं एक छोटंसं थालीपीठ बनवते. म्हणजे बाहेरचं खाणं मी अवॉइड करते. घरातच कॉफी बनवेन थोडीशी. आणि हे फायनली बघा कसं वाटतंय नवीन किचन माझं, कमेंट करून नक्की सांगा. आणि आता इथे कॅमेऱ्यावर सेट करून मी तुमच्याशी बोलू पण शकते व्यवस्थित कॅमेऱ्यात बघून, कारण आधीचा ओटाच इतका छोटा होता, त्याच्यात मी कसं बसं सेट करून तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करायची. आता तसा प्रॉब्लेम नाही होतो. तर हे थालीपीठ बनवते मी आता. त्याच्यात कांदा एक चिरून घालू शकतो आपण. पाहिजे तर कांदा घाला, अदरवाईज असं सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता, कारण ह्याच्यात ऑलरेडी सगळं घातलेलं आहे. पाहिजे तर कांदा, दुधी भोपळा असं काहीतरी घालू शकता. पण थोडंसं तेल घेतलेलं आहे तव्यावर.
बघा इकडे थालीपीठ लावले मी. आता याला झाकून ठेवायचं एक 5 मिनटं. पटपट बनणारी गोष्ट. तर तुम्ही भाजणी कशी बनवली त्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर बघू शकता. आणि तो तुम्ही मॅक्झिमम लोकांना शेअर पण करू शकता. घरगुती भाजणी कशी बनवायची त्या संदर्भातला व्हिडिओ बनवलेला आहे. एक कन्स्ट्रक्शनचं काम म्हणजे यू हॅव टू पुट युअर हार्ट अँड सोल इन टोटल. म्हणजे काय म्हणायचं ना, आपल्याला हार्ट, आपलं हृदय आणि सोल असं सगळं कन्स्ट्रक्शन, रिकन्स्ट्रक्शन किंवा रिडेव्हलपमेंट हे सगळं करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात इन प्रोसेस. म्हणजे तुम्हाला तुमचं हृदय असं घालायला लागतं काम करताना. ते तर कन्फ्युजन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, पण आपण नाही चकायचं, आपण दुसऱ्याला चकवायचं. कारण की ते लोकांना एवढं नॉलेज नसतं. आपण त्यांना सांगायचं हे असं करायचं, असं करायचं. एकीकडे आता चहा किंवा कॉफी पण बनवते, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. ऑलमोस्ट म्हणजे माझा उपासच झाला आत्तापर्यंत. 3 वाजलेत आता. भांडी घासली, सगळी साफसफाई चालू होती, तर काय खाल्लं नाही, काही नाही. पण थोडंसं पोहे खाल्ले, आईने बनवले होते, मी मला दिले होते. बघत एक टकर दूर दूर जाताना. हे सगळं जेव्हा काम चालू होतं ना, मला फार रडायला येत होतं. खूप भांडणं झाली कारण की घरामध्ये. अपेक्षित नव्हतं असं भांडणं होतील, कारण एकदम स्मूथली आणि सॉफ्टली सगळं चाललेलं असताना अचानक एखाद्या प्रश्नामुळे, एखाद्या व्यक्तीमुळे असं एवढी भांडणं होतील असं वाटलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं. आणि द पर्सन हू इज फायटिंग विथ मी इज नॉलेजेबल पर्सन. सो मला त्यामुळे खूप दुःख झालं.
खूप रडले मी एवढी नाही रडत, एवढी रडले. पण समहाऊ आमचं घरामध्ये खूप माणसं आहेत, म्हणजे खालती माझे काका काकू आई बाबा असे सगळे राहतात. वरती मी माझं घर आहे, ही रूम माझी आहे. सो जास्त माणसं असली की असंच होतं ना, म्हणजे सगळ्यांचं ओपिनियन घ्यायला लागतात काम करताना, की तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, असं प्रत्येक काम करताना असं विचारायला लागतं. कारण की सगळे हिशोब वगैरे असतात त्याच्यामुळे. म्हणजे 15 दिवस नको इतका त्रास झाला, नको इतका त्रास झाला 15-20 दिवस. चला जाऊ दे. फायनली थालीपीठ झाले, चहा पण झालेला आहे. तुम्हाला दाखवते तर थालीपीठ. पण आता सगळे सेपरेट झालेले आहेत, म्हणजे कसं प्रत्येकाचं आता वेगळं वेगळं किचन आहे आमच्या घरात. तर आधी कसं होतं, मलाच जरा व्यवस्था नव्हती माझ्याकडे नीट, असंच काहीतरी छोटासा ओटा होता. आता जरा तरी थोडासा व्यवस्थित आहे ओटा. मी थालीपीठ खाते आणि चहा पिते. हे बघा थालीपीठ. तुम्हाला बोलले होते ना मी थालीपीठ झालं म्हणजे भाजणीचं थालीपीठ केलं की तो पण व्हिडिओ शेअर करेल. आणि लाईव्ह न येण्याचं कारण म्हणजे आता जरा शांततेत आहे, तर रिलॅक्सनी माझ्या स्पेसनी मी आत्ता काम करून व्हिडिओ बनवते. तर हे आहे आपलं थालीपीठ आणि हा आहे आपला चहा रेडी. चला, व्हिडिओ कसा वाटला ती नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय ऑल. आणि कसं वाटलं थालीपीठ ते पण सांगा, आणि कसं वाटलं हे थोडं रिनोव्हेशन केलेलं ते पण सांगा. छोटीशी किचन